शेतकरी मित्रांनो, हळद उकळल्यानंतर आपण ज्यावेळेस वाळू घालतो 15 ते 20 दिवस होतात, त्यावेळेस टेम्परेचर बघून कधी हळद 15 दिवसाला काढणीला येते तर पॉलिशला येते, तर कधी साधारणतः 20 दिवस 22 दिवस पण घेते. कारण वातावरणावर असते सर्व. जेवढं जास्त टेम्परेचर असेल, हवा असेल, लवकर वाळून जाते. तर कसं आपण चेक करायचं हळद पॉलिशला आली का हे बघायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं आपण काय करायचं, अशा 2-4 काड्या घ्यायच्या हळदीच्या काड्या घेतल्यानंतर आपण अशा प्रकारे वाकून बघायच्या. त्या जर मोडत नसतील किंवा अशा वाकत नसतील, कडक असतील, तर समजायचं की हे हळद आपली पॉलिश करायला आली. पण तरीसुद्धा आपण काय करायचं, एक अडकिता घ्यायचा. अडकिता घेतल्यानंतर काय करायचं, अशा प्रकारे हळूहळू तोडायचं, जेणेकरून असं जोरात नाही तोडायचं. हळूहळू तोडताना अडकिता जर आतमध्ये घुसत असेल आणि आवाज असा चुरकून येत असेल तर हळद पॉलिशला आली नाही. आणि जर तुकडाच पडला डायरेक्ट, हळूहळू जरी आपण प्रेशर दिलं तरी, तर हळद पॉलिशला आली. बघू आपण, हळद पॉलिशला आली कारण याचा तुकडा पडला म्हणजे हळद पॉलिशला आली. पुन्हा आपण बघायचं दुसरं एक शेंग घेऊन, तुकडा पडला, हळद पॉलिशला आली. तर अशा प्रकारे 4 शेंगामध्ये आपण बघायचं हळद पॉलिशला आली का नाही. 4 पैकी 3 जर तुकडा पडला आणि 1 जरी नाही पडली तरी पॉलिशला आली समजायचं. कारण एका तुकड्याला चौथ्या हिशाला काय होत नसते, ती पॉलिशला आलेली आहे आणि आपण पॉलिश करू शकता. आणि त्याच्यानंतर जो जेठा असतो, हा जेठा पॉलिशला आला की नाही ते पण बघावं लागते. तर हा जेठा कधीही थोडा उशिरा येत असतो, परंतु आपण ते पण अडकितात घेऊन बघायचा. आणि अडकितात बघून घेतल्यानंतर त्यात तुकडा पडते का चरकून आवाज येऊन आतमध्ये घुसते, अडकिता बघू आपण. म्हणजे आतमध्ये चालला नरम, तुकडा पडला नाही, म्हणजे आपला जेठा इथं पॉलिश करायला आला नाही, याचा अर्थ आपण याची पॉलिश करू शकत नाही. याला अजून 7-8 दिवस अशा प्रकारे इथं ठेवावं लागते, तरच हा आला म्हणून समजायचं आणि नंतर याची पॉलिश करायची. परंतु शेंग इथं आलेली आहे, शेंगाचा तुकडा पडला, पॉलिश करायला आली, तर शेंग आपली पॉलिश करू शकता. आणि पॉलिश केल्यानंतर काय करायचं, ते पॉलिश करताना पॉलिश झाली की नाही हे साधारणतः 2 वेळ 3 वेळ म्हणजे अर्ध्या तासाकडे असं बघायचं, डबा उघडून मशीन बंद करून. जर बघल्यानंतर आपल्याला जर वाटत असेल की चांगला कलर आला, घसाई चांगल्या प्रकारे झाली, त्याच्यावरची जी कात असते अशी पांढरे पापुद्रे, हे पापुद्रेच्यावर नाहीत, तर चांगला हळदीसारखा कलर आला तर समजायचं की ही हळकून पॉलिश झालेलं आहे. नसेल झालं तर पुन्हा 10-15 मिनिट फिरवायचं. अशा प्रकारे आपण अधूनमधून पाहत राहायचं. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा डब्यातली हळद पॉलिश होते, पॉलिश झाल्यानंतर आपण ताडपत्रीवर टाकतो. ताडपत्रीवर टाकल्यानंतर तिला ताडपत्रीने दुसऱ्या झाकून ठेवायचं. का? कारण ती जर उन्हामध्ये उघडीत पडली तर तिला काळपट कलर येतो. तिचा जो हळदीचा कलर आहे पिवळा, हा पूर्ण उडून जातो, पांढरा कलर येतो. त्यासाठी तिला झाकून ठेवायचं. आणि पोते भरताना थोडा समोरचा भाग पोत्यापुरताच टोपल्याने घ्यायचा आणि पोत्यात भरायचा. परिपूर्ण हळद उघडी करायची नाही. जसं आपला सोयाबीनचा, हरभऱ्याचा ढग असतो काढलेला, पोते आपण भरतो, गव्हाचे पोते भरतो, तसं उघडं करायचं नाही. माल थोडा त्याच्यावर ताडपत्री झाकून ठेवायची, थोडंसं टोपल्यापुरतंच काढायचं भरायचं, असं करायचं, जेणेकरून पोत्यामध्ये माल भरताना तिचा कलर उडाला नाही पाहिजे, नाहीतर त्याला मार्केटला नेल्यावर भाव कमी मिळतो. तर अशा प्रकारे आपल्याला हळदीचं व्यवस्थापन पॉलिश केल्यानंतर आणि पॉलिश करायच्या आधी चेकअपसुद्धा आली की नाही आपली हळद पॉलिशला, हे बघायचं.